रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।
देहनो है मी सरे देहनो है मी सरे उरला उरे विठ्ठल म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता पाळनाची नाही चिंता ठावरित देवाचा म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडे म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने तुम्ही पण थांबना झालो मला पण काही थांबू वाटत नसाले देहनो है मी सरे उरला उरे विठ्ठल म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने चालू असलेला श्री नाथषष्ठी महोत्सवाचा पर्व काळ महोत्सवाचा पर्व काळ श्री क्षेत्र अयोध्या येथे बरेच दिवस झालं अयोध्येत उत्सव आहे उत्सव म्हणत उत्सव संपायला आला म्हणत होतो तू येणार आहेस का मी येणार आहेस का आपण जायचं का तू जायचं का असं म्हणत काही लोक तिथंच राहिले आणि जे नाही म्हणणारे ते येऊन बसले आता कसं तो नाथषष्ठी महोत्सवाचा पर्व काळ या नाथषष्ठी महोत्सवाचा एका सूत्रामध्ये भाष्य करायचं जर झालं जर याचा तुम्ही जर विचार केला तर रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या त्रिवेणी संगमाची पालखी आपण आपल्या खांद्यावर घेऊन सगळ्या राज्यामध्ये मिरवत आहेत ते नामस्मरण आणि भक्तीच्या माध्यमातून असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जास्त वेळ न घेता माझ्या काहीतरी पूर्व प्रारब्धामुळे काहीतरी तुमच्या आमच्या स्नेहामुळे मला इथं सेवा करायची संधी मिळाली ती सेवेमुळे माझ्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये मला जेवढं होईल तेवढं मी इथं सेवा करतो आणि पुढे चालतो तुकोबाराय हा 4 चरणाचा अभंग घेतात देहनो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा 4 चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात कशाचा उपदेश करतात म्हणवणे लागू करा काळ सारा चिंतने आपल्या जीवनाचा काळ कशामध्ये व्यतीत झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तुकोबाराय म्हणतात आपला काळ चिंतनामध्ये व्यतीत झाला पाहिजे 3 प्रकारचे लोक या भूतलावर जन्माला येतात पहिले जन्माला येतो तो काही ना करता तसंच जातो दुसरा जन्माला येतो आपल्या बुद्धीच्या मर्यादेने प्राप्त करतो आणि जातो तिसरा जन्माला येतो तो साध्य ठरवूनच येतो पहिला जो जन्माला येतो तो अज्ञानी जीव आहे आपलं कर्म आहे म्हणून तो जन्माला येतो असं किड्या मुंगे असं त्यांचं जीवन असतं तो जन्माला येतो आपलं कर्म करतो आणि जातो दुसरा जो वर्ग आहे तो साधकाचा आहे आपला बुद्धीच्या मर्यादेमध्ये काहीतरी प्राप्त करतो प्रयत्नपूर्वक करतो आणि जातो तिसरा जो वर्ग आहे तो संतांचा आहे ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी सुद्धा अवतार घेतात संतांचाच हेतू तेवढा संतांचा हेतू एवढाच आहे फक्त तुमचं आमचं कल्याण याच्या व्यतिरिक्त काही नाही काय अडलं होतं ज्ञानोबारांनी अवतार घेण्यासाठी काय अडलं होतं काय तुकोबारांनी अवतार घेण्यासाठी काय अडलं होतं कशासाठी जनामाईंचा अवतार घेतला कशासाठी नामदेवरायांनी अवतार घेतला कशासाठी गिरनाथ महाराजांनी अवतार घेतला कशासाठी मल्लनाथ महाराजांनी अवतार घेतला या सगळ्या मंडळी परब्रह्माच्या स्थळावर आपण राहणारी मंडळी आहे तर मला सांगा कशासाठी त्यांनी अवतार घेतला मला तुम्ही सांगा ज्ञानोबारायांनी जर गीतेवर भाष्य जर केलं नसतं ऐका ज्ञानोबारायांनी जर गीतेवर भाष्य जर केलं नसतं तर त्यांना समाधी मिळाली नसती का तुकोबारायांनी 4,500 अभंग आपल्या पदरात जर टाकले नसते तर त्यांना वैकुंठागमन झालं नसतं का त्यांना सगळं शक्य होतं पण केवळ तुमच्या आमच्या कल्याणाच्या पोटी त्यांच्या अंतःकरणामध्ये जे तळमळ होती त्या तळमळापोटी त्यांनी इथं अवतार
जगाच्या कल्याणा संतांच्या संतांचा हेतूच आहे महाराज, फक्त तुमचा आमचा कल्याण. हेतू विना ते कुठला कार्य करत नाही. अहो महाराज, सामान्य माणूस सुद्धा काही हेतू असल्यावरच काही थोडं तुमचा आमचं सरळ मी चिंतन करतो. बघा, तुम्ही नोकरी करता, काही हेतू आहे म्हणूनच नोकरी करता. आम्ही उद्योगधंदा करतो, काही नोकरी काही हेतू आहे म्हणूनच करतो. तुम्ही इथं सगळे श्रवण करायला आले एवढे संख्येने, काही हेतू आहे म्हणूनच आलात. इथं पकवास वाजवतो, काही हेतू आहे म्हणूनच वाजवतो. तुम्ही सगळे टाळ हातात घेतात, काही हेतू आहे. श्रोते मंडळी इथं बसले, काही हेतू आहे म्हणूनच बसतो. प्रयोजन मंदोपी प्रवर्तते. मंद बुद्धीचा माणूस सुद्धा हेतू असल्याशिवाय काम करत नाही. विठ्ठल हेतू असल्याशिवाय काम करत नाही. तो काय करतो ते योग्य आहे का अयोग्य आहे हे बाजूला ऐका. तो करत असताना तो योग्य आहे का अयोग्य आहे बाजूला ठेवा. पण तो जो करत असतो आपल्या डोळ्यासमोर हे खूपच करतो. एक छोटंसं उदाहरण देतो. एक वेडा माणूस असतो, एक मूर्ख माणूस असतो, वेडा असतो. तो कचऱ्याच्या पुड्यातलं कागद गोळा करतो. कागद गोळा करताना गटारीतलं कागद गोळा करतो. तो बघतो, आपल्या अंगाला पुसतो, घडी करून आपल्या खिशात. आपण म्हणतो काय मूर्ख माणूस आहे, काय वेडा आहे, हातात तो कागद. आणि आपण जर त्याला विचारलो काय करत आहेस, तर तो काय म्हणतो, पैसे आहेत पैसे. काय म्हणतो, पैसे आहेत पैसे.
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।